केरळचं रेअरेस्ट ऑफ रेअर हत्या प्रकरण, ज्यामध्ये पुरावा सापडत नसतानाही खुनाच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली. या हत्येचं कोडं कसं सुटलं? पुरावे नसताना कशाच्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा झाली? खून कोणी आणि का केला याचं गूढ कसं उकललं? केरळची हीच क्राईम स्टोरी आज मी सांगणार आहे. नमस्कार, मी हर्षदा परब. तामिळनाडूच्या कन्याकुमारी गावच्या देवीयुडू गावची क्रिश्मा कन्याकुमारीतल्या नेयूरच्या एका कॉलेजमध्ये लिटरेचरचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करत होती. तर शेरॉन नावाचा मुलगा BSc रेडिओलॉजीच्या शेवटच्या वर्षात होता. ग्रीष्मा आणि शेरॉनची भेट कॉलेजमध्ये जाता येता कधीतरी बसमध्येच झाली. बसमधल्या या ओळखीचं रूपांतर त्यानंतर प्रेमात झालं. ग्रीष्मा उच्चवर्णीय नायर जातीची, तर शेरॉन हा ख्रिश्चन नादर समुदायातला होता. शेरॉनचं शिक्षण अर्धवट राहिलं आणि त्याला नोकरी नव्हती. ग्रीष्मानं तिच्या आणि शेरॉनच्या नात्याबाबत घरी कधीच काहीच सांगितलं नव्हतं. ग्रीष्मासाठी तिच्या घरातले मुलं शोधत होते. 2022 मध्ये ग्रीष्माला एक स्थळ आलं. मुलगा आर्मीतला होता. घरातल्यांना ग्रीष्मानं तिच्या आणि शेरॉनच्या नात्याबद्दल काही सांगितलं नसल्यामुळे ग्रीष्माला आता पुढे काही बोलताही येत नव्हतं. त्यामुळे मग घरातल्यांनी आणलेल्या मुलाबरोबर ग्रीष्माचा साखरपुडा ठरला. पण शेरॉन पहिलं प्रेम, त्यामुळे साखरपुड्यानंतरही ग्रीष्मा शेरॉनच्या संपर्कात होती, त्याच्यावर प्रेम करत होती. काही दिवस असेच गेले आणि त्यानंतर ग्रीष्माचं मन बदललं. ज्याच्याशी साखरपुडा झालाय तो मुलगा आता तिला चांगला वाटायला लागला होता. म्हणून मग ती शेरॉनला टाळू लागली. आता तिला शेरॉनशी असलेलं नातं सुद्धा संपवायचं होतं. पण तिचा प्रयत्न होता की शेरॉननंच हे नातं मोडून टाकावं. म्हणून मग तिनं तसे प्रयत्न सुरू केले. काही कहाण्या रचून ग्रीष्मानं शेरॉनला सांगितल्या. त्यातली एक कहाणी अशी होती की ग्रीष्माच्या कुंडलीत दोष आहे आणि तिच्या पहिल्या नवऱ्याचा मृत्यू होईल. ही कहाणी ग्रीष्मानंच रचली आणि शेरॉनला सांगितली. तिनं ते शेरॉनला सांगितली असली तरी शेरॉनचा काही त्याच्यावर विश्वास नव्हता. तिला वाटलं मृत्यूच्या भीतीनं शेरॉन तिच्याशी असलेलं नातं तोडून टाकेल. पण शेरॉननं तसं काही केलं नाही. तो ग्रीष्माच्या या कहाण्या काही फार मनावर घेत नव्हता. त्याला ग्रीष्माशी असलेलं नातं तोडायचं सुद्धा नव्हतं. पण मग साखरपुडा झालेल्या ग्रीष्माला आता वेगळीच भीती वाटायला लागली. तिला वाटायला लागलं की शेरॉन तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ग्रीष्मा आणि त्याच्या नात्याबद्दल सांगेल. शेरॉन आणि तिच्या नात्याबद्दल कुटुंबियांना कळलं तर मग मोठी पंचायत होईल, बदनामी होईल वगैरे वगैरे. याच भीतीतनं मग ग्रीष्मानं शेरॉनला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ग्रीष्मानं शेरॉनला त्यांच्या कॉलेजात भेटण्यासाठीचा आग्रह धरला. शेरॉननंही त्याला होकार दिला. दोघे जेव्हा कॉलेजात भेटले त्यावेळी ग्रीष्मानं शेरॉनला एक ज्यूस पिण्याचं चॅलेंज दिलं. शेरॉननं ते चॅलेंज स्वीकारलं आणि ग्रीष्माबरोबर तो ज्यूस प्यायला सुद्धा लागला. महत्त्वाचं म्हणजे शेरॉननं या चॅलेंजचा व्हिडिओ सुद्धा त्यावेळेस बनवला होता. पण ते ज्यूस कडू लागत असल्यानं ग्रीष्माला त्याने तसं सांगितलं आणि मग ज्यूस प्यायला नकार सुद्धा दिला. तेव्हाच ग्रीष्मानं शेरॉनला मारण्यासाठी त्या ज्यूसमध्ये तब्बल 50 पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळल्या होत्या. शेरॉनला याची कल्पना नव्हती. ते ज्यूस कडू लागतं म्हणून शेरॉननं ते ज्यूस प्यायला नाही आणि शेरॉन वाचला. शेरॉनला मारण्याचा ग्रीष्माचा तेव्हा डाव फसला. पण शेरॉनला मारणं ग्रीष्मासाठी आता महत्त्वाचं झालं होतं. म्हणून मग तिनं दुसरा प्लॅन केला. तो ऑक्टोबर 2022 मध्ये ग्रीष्मानं शेरॉनला भेटायला तिच्या घरी बोलावलं. दुसऱ्या दिवशी शेरॉन ग्रीष्माच्या घरी आला सुद्धा. त्यावेळी ग्रीष्मानं त्याला एक काढा प्यायला दिला. तो काढा विषारी होता. या काढ्यासाठी ग्रीष्मानं तिच्या काकानं घरी आणलेलं तणनाशक वापरलं. या तणनाशकात पॅराक्वाट नावाचं केमिकल असतं, जे विषारी असतं. घरात असलेलं हे तणनाशक ग्रीष्मानं काशायम नावाच्या काढ्यात मिसळलं आणि तो काढा तिनं शेरॉनला प्यायला दिला. महत्त्वाचं म्हणजे तो काढा शेरॉनच्या समोरच ग्रीष्मानं तयार केला होता. त्याला याबद्दल काही कळू नये, कसलाही संशय येऊ नये म्हणून मग तिने त्याचं लक्ष विचलित राहील किंवा होईल याची पूर्ण काळजी घेतली होती. हा काढाही शेरॉनला कडू लागला आणि त्यानं ग्रीष्माकडे तक्रारही केली. पण त्यानंतरही ज्यूस मिक्स करून करून ती तो काढा शेरॉनला पाजत राहिली. शेरॉनला ग्रीष्माच्या काव्याची अजिबात माहिती नव्हती. शेरॉन ग्रीष्माच्या प्रेमापायी सगळा काढा प्यायला सुद्धा. त्यानंतर मग शेरॉनला उलट्या व्हायला लागल्या. त्याला उलट्या आवरत नव्हत्या. शेरॉनच्या एका मित्राला तेव्हा मग ग्रीष्मानं फोन करून घरी बोलावून घेतलं आणि शेरॉनला डॉक्टरकडे न्यायला सांगितलं. शेरॉन तेव्हा तडफडत होता. त्याला त्रास होत होता. मित्रानं शेरॉनला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर शेरॉनला होणारा त्रास पाहता त्याचं विवळणं बघून त्याला सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला. त्यानंतर शेरॉनला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी शेरॉनच्या कुटुंबियांना शेरॉनच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं सांगितलं. त्यानंतर शेरॉनचं डायलिसिस सुद्धा करण्यात आलं. पण त्याचा फारसा काही फायदा शेरॉनला झाला नाही. शेरॉनच्या शरीरात विष किंवा कोणतं तरी रसायन गेलं याचा कोणताही पुरावा तेव्हा डॉक्टरांना रक्त चाचण्यात सापडला नव्हता किंवा शरीरावर तशा खुणा सुद्धा दिसत नव्हत्या.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार त्या तणनाशकामध्ये असलेलं पॅराक्वाट हे केमिकल शरीरात कोणताही पुरावा सोडत नाही. त्यामुळे अचानकच शेरॉनच्या दोन्ही किडन्या फेल कशा झाल्या, शेरॉनला अचानक एवढ्या उलट्या कशा झाल्या याबाबत डॉक्टरांनाही काहीच कळत नव्हतं. पण शेरॉनचे उपचार सुरू होते. शेरॉनची तडफड मात्र काही थांबत नव्हती. 11 दिवस शेरॉन मृत्यूशी झुंज देत होता. त्या प्रत्येक दिवशी शेरॉनचा एक एक अवयव निकामी होत गेला. 25 ऑक्टोबर 2022ला शेरॉनचा मृत्यू झाला. ग्रीष्मावर कोणाला संशयही आला नाही आणि ग्रीष्मानं तिच्या आयुष्यातून शेरॉनला कायमचं बाजूला केलं होतं. शेरॉनचा भाऊ शिमॉन याला मात्र ग्रीष्मा आणि शेरॉनच्या नात्याबाबत कल्पना होती. शेरॉनच्या मृत्यूनंतर ग्रीष्मा ही कुठल्याही पद्धतीने संपर्कात नव्हती तेव्हा शिमॉनला संशय आला होता. शिमॉन हा स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर होता. त्यामुळे त्याला जेव्हा शेरॉननं काशायम काढा प्यायल्याचं कळलं तेव्हा त्याने याबाबत ग्रीष्माला विचारलं. पण ग्रीष्मानं याबाबत शिमॉनला उडवाउडवीची उत्तर दिली. तिनं शिमॉनला सांगितलं की शेरॉनला पाठदुखीसाठी डॉक्टरांनीच हा काढा प्यायला सांगितलं होतं. शिमॉन स्वतः डॉक्टर होता. शेरॉनला ज्या डॉक्टरनं काढा प्यायला सांगितला त्याचं प्रिस्क्रिप्शन मग त्यानं ग्रीष्माकडे मागितलं. तेव्हा ते नसल्याचंच ग्रीष्मानं त्याला सांगितलं. तेव्हाच शिमॉनच्या संशयाची सुई ग्रीष्मावर वळली आणि त्यानंतर मग शेरॉनच्या कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. शेरॉनचा खून झाला तर त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे तशी कोणती घटना नव्हती किंवा काही पुरावा सुद्धा नव्हता. कारण उलट्या आणि त्यानंतर अवयव निकामी होऊन शेरॉनचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या उपचारातही त्यांना काही संशयास्पद बाब आढळली नव्हती किंवा शेरॉनला ग्रीष्मानं किंवा अन्य कोणी मारलंय हे सांगणारा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार सुद्धा नव्हता. शेरॉनच्या भावाला आलेली शंका एवढ्याच बाबीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांना तेवढ्याच आधारानं तपास सुद्धा करायचा होता. पण या सगळ्यात शेरॉनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. इथं शेरॉनच्या किडन्या फेल झाल्याचं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं होतं खरं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शेरॉनच्या मृत्यूचं कारण सिव्हिअर आणि ॲक्यूट लंग इंजुरी असं नमूद करण्यात आलं होतं. तसंच शेरॉनचा मृत्यू हा पॅराक्वाट विषामुळे झालाय असंही या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच अशा पद्धतीनं शेरॉनच्या शरीरामध्ये विष असल्याची गोष्ट समोर आली. तेव्हा मग शेरॉनची हत्या झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पण आता महत्त्वाचं होतं ते म्हणजे हे केलं कोणी हे शोधणं. शिमॉननं पोलिसांना दिलेली माहिती, ग्रीष्माची उडवाउडवीची उत्तरं यामुळे पोलिसांनी शेरॉनच्या मृत्यूच्या 8 दिवसांनंतर ग्रीष्माला ताब्यात घेतलं. त्यावेळी पोलिसांनी मग ग्रीष्मा आणि शेरॉनची मोबाईल लोकेशन्स, कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सअप चॅट, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ कॉल सुद्धा तपासले. त्यातच पोलिसांना सापडला तो ग्रीष्मानं शेरॉनला कॉलेजात ज्यूस पाजल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळा डाटा मिळवण्यासाठीचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या मदतीला आलं ते गुगल क्लाउड. पोलिसांनी गुगल क्लाउड डेटा तपासला तेव्हा त्यातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. कॉलेजात शेरॉनला ज्यूस देण्याआधी ग्रीष्मानं गुगलवर पॅरासिटेमॉल आणि विषाच्या प्रयोगाशी संबंधित इतर बाबी सर्च केल्याचं पोलिसांना तेव्हा आढळलं. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनुसार चौकशी केली तेव्हा ग्रीष्मानं आपला गुन्हा कबूल केला. ग्रीष्मावर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यासह इतर कलम लागू केली. महत्त्वाचं म्हणजे पोलीस जेव्हा ग्रीष्माची चौकशी करणार होते त्याच्या आधी तिनं पॅरासिटेमॉल आणि पॅराक्वाटबाबत सर्च केलेली हिस्ट्री सुद्धा डिलीट केली होती. पण गुगल क्लाउड डाटामुळे हा सगळा डाटा पोलिसांना उपलब्ध झाला आणि तोच पुढे पुरावा म्हणून पोलिसांनी वापरला. पण तरीही या सर्व बाबी पोलिसांना आढळल्यामुळेच कुठेतरी पोलिसांना मदत झाली ते ग्रीष्मानंच खून केला आहे हे पटवून देण्यात. 20 जानेवारी 2025ला कोर्टानं ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. तिरुवनंतपुरमच्या कोर्टानं निकाल देताना द गॉड इन द क्लाउड सेव्ह डाटा ऑफ क्राईम अशा शब्दात या बाबीचा उल्लेख केलाय. म्हणजे गुगल क्लाउडमधील देवामुळेच एका अपराधाचा डाटा वाचला असं न्यायालय म्हणालं. ग्रीष्माच्या वकिलांनी ती हुशार विद्यार्थिनी आणि एकुलती एक मुलगी असल्याचं सांगत तिच्यावर दया